काळ व काळाचे प्रकार. काळ वाक्यात दिलेल्या क्रियापदांवरून क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा बोध होतो, त्यास काळ असे म्हणतात. काळाचे प्रमुख 3 प्रकार पडतात: वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. सेंटेंस में क्रियापद यानी एक्शन वर्ड कौन सी एक्शन कर रहा है, वो कहाँ यानी कौन से टाइम पे कर रहा है, इसके ऊपर ही ये काल निर्धारित होता है. और इसके 3 प्रकार है: वर्तमान काल, भूतकाळ और भविष्यकाळ. वर्तमान काळ क्रियापदाच्या रूपावरून घटना आता घडत आहे असा बोध होतो, तो वर्तमान काळ असतो. पक्ष्यांचा थवा उडत आहे, नयन बागेत काम करत आहे, अवनी वाचनालयात जाते, संगीता दिवाळीत आजीकडे जाते, वंदना गाणे गाते, सुखदाला उत्तम गुण मिळतात, ती विमान चालवते, संदेश पुस्तक वाचतो, किरण आंबा खातो, राजेश रोज उशिरा येतो. या सर्व वाक्यातून क्रिया वर्तमान काळात घडत आहे असा बोध होतो. प्रथम पुरुष एकवचन मी आणि अनेकवचन आम्ही, एकवचन हा आणि अनेकवचन हे. द्वितीय पुरुष तू, तुम्ही, ही, ह्या. तृतीय पुरुष तो, ती, ते, त्या, ती. उदाहरणार्थ, तो झाड लावतो या वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून क्रिया समजते. ती क्रिया आता घडली हे लक्षात येते. त्या क्रियेचा तो वर्तमान काळ असतो. वाचा. मी अभ्यास करतो, अनेक असेल तर आम्ही अभ्यास करतो. एक असेल तर तो मासा आहे, अनेक असेल तर ते मासे आहेत. ते झाड आहे, ती झाडे आहेत. ही वही आहे, ह्या वह्या आहेत. तू हुशार आहेस, तुम्ही हुशार आहात. ती मुलगी आहे, त्या मुली आहेत. हा खडू आहे, हे खडू आहेत. हे पुस्तक आहे, ही पुस्तके आहेत. कंसातील योग्य शब्दाचा वापर करून वाक्य पूर्ण करा. मी अभ्यास करतो, आम्ही खेळ खेळतो. रमेश पुस्तक वाचतो, सीमा शाळेत जाते, सोहम लवकर घरी येतो, लता गाणे गाते, किसान आपले पोट भरतो, साहिल शुभमच्या घरी जातो, शिक्षक मनीषाला रागवतात, काका बाजारातून फळे आणतात. भूतकाळ क्रियापदाच्या रूपावरून घटना घडून गेली असा बोध होतो तेव्हा तो भूतकाळ असतो. यानी क्रियापद यानी एक्शन वर्ड, तो उसके रूप से पता चलता है कि ये एक्शन हो चुकी है. विशालने गोष्ट वाचली, आजीने पूजा केली, सोहम बाजारात गेला, सुषमाने भाजी केली, सायलीने डॉक्टरांना फोन केला, मुले खेळायला गेली, गाय झाडाखाली बसली, आईने जेवण वाढले, सूर्य पश्चिमेला मावळला, मांजराने खीर खाल्ली. प्रथम पुरुष मस्क्युलाइन आहे, मी होतो. फेमिनाइन आहे, मी होते. आणि अनेक किंवा प्लुरलमध्ये आम्ही होतो. द्वितीय पुरुष तू होतास, तू होतीस. आणि अनेकमध्ये तुम्ही होता. तृतीय पुरुष तो होता, ती होती, ते होते. आणि अनेकमध्ये ते होते, त्या होत्या, ती होती. मी गेलो, मी गेले. अगर आप लड़के हो तो बोलोगे मी गेलो, लड़की हो तो बोलोगे मी गेले. और अगर प्लूरल में बोलना है तो आम्ही गेलो. तू गेलास, तू गेलीस, तुम्ही गेलात, तो गेला, ती गेली, ते गेले. अनेक असेल तर, प्लुरल असेल तर ते गेले, त्या गेल्या, ती गेली. क्रियापदाचे योग्य भूतकाळी रूप वापरून वाक्य पूर्ण करा. मी अभ्यास केला, आम्ही गावाला गेलो, तो सकाळी लवकर उठला, त्याने चित्र काढले, तिने फुले तोडली, टेलिफोनची घंटी वाजली, तिने निरोप दिला, राजूचे लक्ष आजीकडे गेले. खालील वाक्ये भूतकाळात लिहा. सुलभा निबंध लिहिते, सुलभाने निबंध लिहिला. सचिन पुस्तक वाचतो, सचिन पुस्तक वाचला. शीला भाजी आणते, शीलाने भाजी आणली. विशाखा शाळेत जाते, विशाखा शाळेत गेली. प्रज्ञा बागेत खेळत आहे, प्रज्ञा बागेत खेळली किंवा खेळत होती. बिरबल चातुर्याने सभा जिंकतो, बिरबलने चातुर्याने सभा जिंकली. भविष्यकाळ क्रियापदाच्या रूपावरून घटना घडणार आहे असा बोध होतो तेव्हा तो भविष्यकाळ असतो. अभी ॲक्शन होने वाली है. मी संध्याकाळी बागेत जाईन, आई माझ्यासाठी केक बनवेल, मी कार्यक्रमात भाषण करेन, मामा शेतात घेऊन जाईल, माया गोष्ट वाचेल, मुले प्रार्थना म्हणतील, शाळा लवकर सोडतील, अजय नाराज होईल. प्रथम पुरुष मी असेन, अनेकवचन आम्ही असू. द्वितीय पुरुष तू असशील, अनेकवचन तुम्ही असाल. तृतीय पुरुष तो असेल, ती असेल, ते असेल. अनेकवचन ते असतील, त्या असतील, ती असतील. मी जाईन, मस्क्युलाइन हो या फेमिनाइन हो यही बोलेंगे मी जाईन. तू जाशील, तो जाईल. अगर मस्क्युलाइन हो तो जाईल, अगर फेमिनाइन हो तो ती जाईल. और
ते जातील, ते जाईल. और प्लुरल में आम्ही जाऊ, तुम्ही जाल, ते जातील, त्या जातील, ती जातील. खालील वाक्य पूर्ण करा. मी उद्या मुंबईला जाणार किंवा जाईन. आम्ही अभ्यास करू. ती गाणे गाईल. संध्याकाळी आम्ही खेळायला जाऊ. आई जेवण बनवेल. खालील वाक्य भविष्य काळातल्या. ते सगळे खुश झाले, ते सगळे खुश होतील. तो परत नदीवर गेला, तो परत नदीवर जाईल. तिचा निरोप ऐकून राजूला खूप आनंद झाला. तिचा निरोप ऐकून राजूला खूप आनंद होईल. आज पाऊस पडला, आज पाऊस पडेल. झाडांना फुले आली, झाडांना फुले येतील. बाबा आजोबांसाठी औषध आणतात, बाबा आजोबांसाठी औषध आणतील. विशाल खूप मेहनत घेतो, विशाल खूप मेहनत घेईल. सर्वजण गाडीत बसले, सर्वजण गाडीत बसतील.